खरं तर 50 वर्षाचा झालो याच्यातली माझा विश्वास बसत नाही, कारण माझी कारकीर्दच मुळात या खेडच्या गल्लीमध्ये सुरू झाली आणि ही गल्लीमध्ये सुरू झालेली कारकीर्द हळूहळू खेड नगरपालिकेमध्ये कधी गेली आणि राज्याच्या राजकारणात कधी गेली हे मला देखील कळलं नाही. आणि म्हणून हे सगळा प्रवास आणि सगळी वाटचाल ही तुमच्यासारख्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या खेडवासियांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक व्हावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलेली आहे. खरं तर माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही, मी काय आमदार नाही किंवा मी काय खासदार नाही, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही प्रेम करत इथपर्यंत मला आशीर्वाद देणार आहात. खरं तर आमदार खासदार काही व्हायची आवश्यकता नाही, हेच प्रेम असंच प्रेम माझ्यावरती कायमस्वरूपी राहून दे आणि या प्रेमाच्या आधारावरती मी पुढच्या 50 वर्षामध्ये लोकांची सेवा करत राहून दे, हीच एक सदिच्छा आपल्या समोर या ठिकाणी मी व्यक्त करतो. हा प्रवास करत असताना आज माझा 50वा वाढदिवस आहेच आणि माझ्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे आणि हा प्रवास करत असताना एक भक्कम पाठीमागे स्त्री असावी लागते, ती माझ्या पत्नीच्या रूपाने या ठिकाणी आहे आणि म्हणून तरच मी राजकारणामध्ये इतक्या पदापर्यंत झेप घेऊ शकलो हे तुमच्या समोर सांगतो. माझा जन्म, माझा या जन्माची जी सहचरणी आहे ती पुढच्या जन्माची देखील मला हीच सहचरणी मिळावी आणि त्याच्या पुढच्या जन्मी देखील हीच सहचरणी मिळावी हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो. खरं तर या सगळ्याच 50 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बरे वाईट अनुभव आले. माझी कारकीर्दच मुळात अशी सुरू झाली की मलाच कल्पना नव्हती की मी काय करतोय, परंतु पुढे सगळं अस्पष्ट दिसत असताना देखील राजसाहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं एका ध्येयाने आम्ही आमच्या आपल्या खेडमध्ये काही ठराविक मंडळी उभे राहिलो. राजकारण कशाशी खातात किंवा राजकारण म्हणजे काय हे देखील आम्हाला माहीत नव्हतं, तरी देखील माझ्या सगळ्या सहकार्याबरोबर येऊन मी मार्गक्रमण करत राहिलो आणि मार्गक्रमण करत असताना अनेक प्रसंग आले. आता राजकारण म्हटल्यानंतर पैसा लागतो, परंतु त्या देखील आम्ही युक्ती शोधत होतो. आमच्याकडे पैसे नव्हते, आमच्या घरामध्ये कोण राजकारणामध्ये नाही, सामान्य कुटुंबातली सगळी, परंतु दिवसभर आपण लोकसंपर्कात राहायचं हा एकमेव आम्ही विडा त्या ठिकाणी उचलला होता आणि मग तहान भूक हरपून कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून समाजसेवा करायची एका हेतून आम्ही काम करत होतो. मग कार्यकर्ते आले, मग त्यांना त्यांच्या बरोबर जाणं आलं आणि मग कार्यकर्ते म्हटल्यानंतर थोडं जेवण खावण आलं, सगळं आलं, पण तो खिशात पैसे नसायचे. मग अशा वेळेला करायचं काय? आणि त्यावेळेचे कार्यकर्ते सगळेच असे म्हणजे तरुण कार्यकर्ते, त्यामुळे पोटाला आग असायची. आम्ही सगळा दिवस हटवल्यानंतर आम्ही त्यावेळेला हॉटेलला जेवायला जायचो, परंतु खिशात अंदाज घेत तर खिशात पैसे नसायचे. मग कार्यकर्ते प्रचंड असायचे, ही भूक भागवायची कशी? मग त्यावेळेला एक थम्सअप यायचा 50 रुपयाला मोठा, तो थम्सअप मी पहिली मागवायचो. ऑर्डर करताना पहिले थम्सअप मला एक मोठी बॉटल द्या. पण थम्सअप एक एक ग्लास सर्वांना दिला की सगळे कार्यकर्ते पोट फुल व्हायचं. मग तिथे 2 रोटी खाणार असेल तर एकच रोटी खायचा. सांगण्याचा उद्देश काय की पैसे अशा पद्धतीने नसताना आम्ही युक्तीने पक्ष वाढवला, प्रसंगी पोटाला चिमटा काढला, प्रसंगी उपाशी राहिलो आणि इथपर्यंत पक्ष या ठिकाणी घेऊन आलो. मला आनंद आहे, मला समाधान आहे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुठलंही राजकीय अस्तित्व नसताना किंवा कुठे कोणाचा बड्या माणसाचा आशीर्वाद नसताना एक सामान्य कुटुंबातला माणूस नगराध्यक्ष होऊ शकतो हे माझ्या सगळ्या खेडवासियांनी या ठिकाणी दाखवून दिलं. याचा मला देखील अभिमान आहे. त्यांच्या मी प्रामाणिकपणाबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकलो याचाही मला अभिमान आहे. मला म्हटले अनेक जण की आपण आमदार व्हायला पाहिजे. जरूर होणार, तुमचा आशीर्वाद असा असेल. ते 2 सभागृह आहेत, एक विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे. मी तुमच्या साक्षीने सांगतो, या दोन्ही सभापैकी कुठल्या तरी एका सभागृहाचा मी आमदार होणार म्हणजे होणार. काही काळजी करायचं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणार.
आमदार होणं काय अवघड नाही. त्यामुळे आमदारकी व्हायला पैसेच लागतात की आमदार म्हणजे घरामध्ये काहीतरी वारसा हक्क असं काही नाही. तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की आमदार हो, नक्की होणार. तर मी 50 वर्षाचा झालो. आपण सर्वांच्या साक्षीने मला अमृत महोत्सव वर्ष देखील साजरं करायचे आहे आणि शताब्दी वर्ष देखील साजरं करायचं आहे. यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा एवढी विनंती करण्यासाठी आलोय. आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.